जर कुणी असं बोललं असेल की ही निवडणूक बिनविरोध व्हावी तर सुप्रियाताईंनी हा मुद्दा त्या ठिकाणी मांडला होता की अजितदादांकडे बघून आपल्याला ही निवडणूक सुनित्रा काकींसाठी तिथं बिनविरोध केली पाहिजे आणि आम्ही आमच्याकडनं कुठलाही उमेदवार त्या ठिकाणी तिथं दिला नव्हता कारण दादा एवढे मोठे त्या ठिकाणी नेते आहेत आणि त्यानंतर बऱ्याच पार्टींनी ते स्वतःच्या लेवलवर त्या ठिकाणी स्वीकारल्यानंतर त्यांनी त्यांचे उमेदवार तिथं दिले नव्हते। काँग्रेसच्या बाबतीत सुद्धा आपण जर बघितलं तर काँग्रेसचे जे उमेदवार आहेत मोरे त्यांनी एक कंडिशनल तिथं उमेदवारी भरलेली आहे। कंडिशन एकच आहे साधं आणि महत्त्वाचं आहे की दादांच्या बाबतीतला FIR हा कुठेतरी बारामती पोलीस स्टेशनला स्वीकारला गेला पाहिजे। तसं बघितलं तर सत्तेत जे कोणी आहेत त्यांना हे फार सोपं आहे पण दुर्दैवाने त्या ठिकाणी देत नाही। म्हणजे कुठं ना कुठं तरी काँग्रेसकडनं भूमिका हीच होती की दादांना न्याय मिळाला पाहिजे आणि ते माघार घेणार होते हे कुठेतरी तिथं इंडिकेशन दिलं गेलं होतं। याच्यात चर्चा करायला पाहिजे, बोललं गेलं पाहिजे सर्व पक्षांशी। जसं तुम्ही बोललात तसं काँग्रेसबरोबर बोलून हा याच्यात काय मार्ग निघतो का हे आपण बोललो पाहिजे पण बोलत असताना एखाद कॉमेंट आपण काहीतरी करून जातो त्याच्यामुळे कुठंतरी अडचणी वाढू शकतात। त्या बाबतीत कुठंतरी पार्थली विचार हा करायला पाहिजे होता। त्याच्याकडनं जी कॉमेंट गेली ती तशी योग्य आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी वाटली नाही पण काँग्रेस नक्कीच ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करेल नाही तर आम्ही सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचून काय होतंय का याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू। किती परिपक्वता पार्थच्या या सगळ्या वक्तव्यांमध्ये कारण की काल शरद पवारांनी देखील यावरती टीका केली। मुख्यमंत्री असताना दादांनी उपमुख्यमंत्री म्हणून काम केले। काँग्रेसच्या एका गटाचं म्हणणं आहे की उमेदवार देऊ नये। नाही हे बघा विषय एवढाच असतो की फॉर्म भरण्याची एक तारीख असते आणि फॉर्म मागे घेण्याची दुसरी तारीख असते। बऱ्याच मतदारसंघामध्ये फॉर्म भरत असताना लोक फॉर्म भरून जातात आणि नंतर फॉर्म मागे सुद्धा त्या ठिकाणी घेत असतात। त्यासाठी फक्त संवाद करायचा असतो, चर्चा करायची असते, परिपक्वता त्या ठिकाणी आपल्याला दाखवायची असते। आता कालचं स्टेटमेंट थोडंसं घाईगडबडीने झालेलं स्टेटमेंट आहे तरीसुद्धा काकी स्वतः असतील त्यांचे इतर नेते असतील ते स्वतः भुजबळ साहेब वगैरे कोणी ना कोणीतरी काँग्रेसची त्या ठिकाणी बोलेल आणि काहीतरी मार्ग काढतील अशी आपण अपेक्षा त्या ठिकाणी करूया। परंतु पार्थ पवारांच्या या सगळ्या वक्तव्यावरती शरद पवारांनी देखील एका पद्धतीने नाराजी व्यक्त केली आणि टीका सुद्धा केली आहे। तुम्ही सत्तेत असला काय तुम्ही विरोधात असला काय तुम्हाला जमिनीवर राहणं हे फार महत्त्वाचं असतं। काल पार्थकडनं जी स्टेटमेंट झाली ती योग्य नव्हतीच। कुठं ना कुठेतरी त्याच्यामध्ये घाई गडबड आपल्याला जाणवली। कुठलाही पक्ष तसा संपत नसतो, सगळे पक्ष आपापल्या लेवलला आपली ताकद त्या ठिकाणी लावत असतात। त्यामुळे दुसऱ्या पक्षाबद्दल ते सुद्धा तो संपला वगैरे हे बोलणं तसं उचित नव्हतंच आणि पार्थला सुद्धा अजून जाऊन तुम्ही विचारलं की कालच्या स्टेटमेंटबद्दल तुम्हाला काय वाटतं तर कदाचित तो म्हणेल नाही काल थोडंसं मी बोलून गेलो नाही तर माझ्या म्हणण्याचा दुसरा अर्थ काढला, कदाचित तो त्या ठिकाणी बोलेल। स्टेटमेंट योग्य नव्हतंच तरीसुद्धा काकींच्या म्हणजे अजित काकांच्या पक्षाकडनं कुणी ना कुणीतरी काँग्रेसबरोबर बोलेल अशी अपेक्षा आम्ही त्या ठिकाणी करतो। पण काँग्रेसने आता एक ट्विट केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी खूप क्लिअरली असं म्हटलेलं आहे की वडिलांचा संशयास्पद अपघाती मृत्यू झाल्यानंतरही काँग्रेसच्या राज्यामध्ये FIR झाला, कृतज्ञता ही त्यांनी पण असं सुद्धा म्हटलेलं आहे की पार्थ पवार जे ते शांत राहिले राजकीय फायद्यासाठी। बघा तो शांत राहिला नाही राहिला हे कोणालाच त्या ठिकाणी माहीत नाही, तो त्याच्या लेवलला प्रयत्न नक्कीच करत असेल। त्याच्याबरोबर जयसुद्धा सातत्याने प्रयत्न करत होता, खऱ्या गोष्टी बाहेर त्या ठिकाणी आल्या पाहिजे। आता CBIकडे हा प्रस्ताव देण्यात यावा ही कदाचित संकल्पना काकींची आणि पारची असू शकते आणि जयची असू शकते, बाकी कोणाचं त्याच्यामध्ये काय कॉन्ट्रीब्युशन आहे हे आपल्याला सांगता येणार नाही। पण दुर्दैव असं की ते अजूनपर्यंत तो विषय CBIकडे गेला नाही। त्यामुळे पार्थ वडिलांबद्दल जर बोलायचं झालं, मी राजकारणाबद्दल बोलणार नाही, राजकीय भूमिकेबद्दल बोलायचं झालं तर कालची त्याची भूमिका ही चुकीचीच होती काँग्रेसच्या बाबतीत। पण पार्थची स्वतःच्या वडिलांबद्दलची भूमिका, स्वतःच्या परिवाराची भूमिका ही कुठल्याही मुलाची वडिलांबद्दल जी भावना असते तशी 100% त्या ठिकाणी आहे हे मात्र त्या ठिकाणी मी आत्मविश्वासाने सांगतो कारण तो माझा भाऊ आहे। त्यामुळे वडील आणि मुलाबद्दल असं कोणी त्या ठिकाणी लिहिणं हे तसं काँग्रेससाठी पण योग्य नाही। पण काँग्रेसने नक्कीच महाराष्ट्रात न्याय दिलं जात नव्हतं, दादांचा FIR त्या ठिकाणी होत नव्हता, तो काँग्रेस शासित राज्य आणि तिथं असणाऱ्या पोलीस प्रशासनाने मात्र ते केलं, त्याचे आभार नक्कीच मी त्या ठिकाणी मागितलेले आहेत।